स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती व निलेश अपडेट पॉइंट या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्या सर्वांना हे चित्र बघून वाटतच असेल की नेमकं कशाबद्दलचा हा व्हिडिओ आहे। तर इराणमध्ये ज्या शाळेवरती हल्ला झाला त्या शाळेवरती हल्ला झाला आणि निरागस ज्या मुली होत्या या 7 ते 12 वयाच्या निरागस मुलींचे जीव त्या ठिकाणी गेले। जीव असेच गेले नाही तर त्या जमिनीखाली गाडल्या गेल्या। त्या जे काही सिमेंटचं जे काही पूर्ण आपली बिल्डिंग होती त्या बिल्डिंग खाली दबल्या होत्या आणि त्यात त्यांची दप्तरं, त्यांची पुस्तकं, त्यांच्या जे काही कंपास असतील त्यात त्यांचा जीव निघून गेलेला होता। आणि यात मोठ्या मोठ्या लोकांच्या या सर्व युद्धांमध्ये या निरागस बालकांचा काय चूक होती हे आपल्याला विचार करायचा आहे। आणि युद्धात आपलं नुकसानच होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे। तर ही शाळा जी आहे ही शाळा या संपूर्ण मुलींकरिता एक स्मशान बनलेलं होतं आणि याच्याच संदर्भातील अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत। हे अपडेट जे आहे हे अपडेट आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण बातम्यांमध्ये सुद्धा बघितलेलं असेल। परंतु यात मोठ्या जे काही या ज्या चुका आहेत या चुका कोणाच्या माध्यमातून झाल्यात तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ही मोठी मोठी देश जरी असेल तरी एक केविलवाना काही ज्या विद्यार्थिनी होत्या या विद्यार्थिनी आपल्या शाळेमध्ये दररोज जात असताना यांचं वयोगट जे होतं हे वयोगट हे 7 ते 12 वयोगटातले या काय होत्या मुली होत्या। आणि ही जी शाळा होती ही शाळा हे साजरे तैयबा गर्ल्स ही स्कूल होती। आणि या साजरे तैयबा ही जी मिनाब इराणमधील जी शाळा होती ही इराणमधील मिनाब या शहरातील ही शाळा होती। आणि या शाळेवरतीच हा हल्ला झाला। सकाळी हा क्षेपणास्त्राचा हल्ला झाला। या सर्व मुली आपापल्या वर्गात होत्या, कोणी कुठेतरी बोलत होत्या, कोणी कुठेतरी गप्पा मारत होत्या, कोणते शिक्षक वर्गामध्ये होते शिकवत होते। आणि अशाच वेळेला एक काळाने त्यांच्यावरती झाप टाकली आणि क्षेपणास्त्र त्यांच्या शाळेवरती पडलं आणि ती राख रांगोळी झाली। आणि अशाच यात मुली ज्या होत्या ह्या 165 पेक्षा मुली या ठिकाणी काय झाल्या जीव गेला, मरण पावल्या। याला दोषी कोण तर डोनाल्ड ट्रम्प, कारण यांच्या माध्यमातून हा या ठिकाणी क्षेपणास्त्र टाकण्यात आलेलं होतं। परंतु यांनी अजूनही आजचा 9वा दिवस आहे अजूनही यांनी जबाबदारी मात्र स्वीकारलेली नाही, कारण आम्ही हा बॉम्ब टाकलेला नाही असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे। आपण या स्लाइडच्या माध्यमातून या फोटोच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे। बघा हे जे दिसत आहे हे मिनाब म्हणजे ही जी आहे हे मिनाब शहरामधील इराणमधील मिनाब शहरामधील ही एक बिल्डिंग तुम्हाला इथं जोरदार दिसत आहे। इथंच ही शाळा होती जी तैयबा जी आहे गर्ल्स स्कूल जी आहे हे गर्ल्स स्कूल या ठिकाणी आहे। आणि IRGC जे काही IRGC जे आहे इथं जवळच काय आहे IRGC इस्लामिक यांची फोर्स आहे। या फोर्स पासूनच 600 मीटर वरती काय आहे ही शाळा आहे। आणि या शाळेवरतीच हा क्षेपणास्त्राने हल्ला केला आणि याच्यातून या मुलींचा जीव गेला, याच्या खाली मुली दबल्या गेल्या। पुढे आपण बघू हे जे तुम्हाला दिसत आहे हे विदारक चित्र आहे। हे जे दिसत आहे तुम्हाला एक खिडक्यासारखं दिसत आहे, परंतु हे समजून घ्यायचं ह्या खिडक्या नाही तर या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला हे JCB या मुलींचं जे काही जे जीव गेलेला होता तर यांचं प्रेत या ठिकाणी दफन करण्यात आलंय। त्यानंतर आपण या ठिकाणी बघू की या ठिकाणी जे आहे हे या ठिकाणी बघा हे जे रिपब्लिक जे आहे प्रजासत्ताक म्हणजे आपला इराक प्रजासत्ताकचा जो काही ध्वज आहे या ध्वजामध्ये त्या मुलींना गुंडाळलेलं होतं किंवा त्या पेटीमध्ये त्यांना त्यांचे शव ठेवलेले होते। आणि त्यानुसार संपूर्ण जे त्यांचे पालक आहेत किंवा त्यांचे रिलेटिव्ह आहे अंबरडा फोडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। 165 मुलींचा जीव या ठिकाणी गेलेला होता। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की या निरागस मुली होत्या ज्यात या देशांच्या युद्धामध्ये यांचा बळी गेला, जे की यांची 1 रुपयाची चूक नव्हती। आणि या माध्यमातूनच हा संपूर्ण देशभर संपूर्ण जगभर हा शोक व्यक्त या ठिकाणी केलेला होता। या ठिकाणी बघा या मुलींना या ठिकाणी दफन करताना आपण या ठिकाणी बघत आहोत हे संपूर्ण त्यांचे पालक वर्ग आणि बाकी इतर आहेत जे रडत रडत या सर्व मुलींना दफन करताना 165 मुलींना त्या ठिकाणी त्याच खड्ड्यांमध्ये या ठिकाणी दफन केलेलं आहे। नंतर पुढे बघू आपण हे जे दिसत आहे तुम्हाला हे जे मिनाब शहर आहे इराकमधील मिनाब शहर, या मिनाब शहरामधल्या मध्यभागी येऊन सर्व लोकांनी जनतेने आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा या रिपब्लिक जे काही हे तुम्हाला दिसत आहे यांचा ध्वज आहे आणि यांनी सर्व शोक त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आपल्याला सर्वांना असं वाटत आहे की जर आपल्या देशामध्ये जर झालं असतं तर काय, ही वेळ जी आहे ती वेळ कुणावर येऊ नये।
ही वेळ कुणावर येऊ नये, परंतु ज्या मुलींच्या पालकांवरती वेळ आली, ज्या मुलींवरती, ज्या मुली शिकायला सकाळी निघून गेल्यात आणि त्यावेळेला मात्र या सर्व गोष्टी गेला. आणि हे जे इराण आहे, या इराणमध्ये यांचं जे शुक्रवारी यांना सुट्टी असते आणि शनिवार पासून यांचा काय सुरू होते, यांचा वीक सुरू होते आणि यांचा जो आहे आठवडा सुरू होते तो शनिवार पासून सुरू होते आणि शनिवारी सुरू झाल्यानंतर शुक्रवारी हा काय असतं, एंड असते, म्हणजे शुक्रवारी हा बंद असते, म्हणजे गुरुवारपर्यंत यांचं काय असते, हा सत्र असते. आणि ह्या शाळेचाच दिवस होता. 28 फेब्रुवारीला या सर्व बाबी झाल्या आणि सकाळच्या सत्रामध्ये या सर्व गोष्टी घडून गेलेल्या आहेत. आणि यात अजूनही अमेरिकेनं मात्र याची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारलेली नाही आहे. यात आपण बघा, हे जे दिसत आहे, ही जी शाळा आहे, ही शाळा ही संपूर्ण मुलींकरिता काय बनली होती, स्मशान बनलेली होती. आणि हे सर्व काम केलं या भाऊने यांच्या. अजूनही यांनी जबाबदारी स्वीकारलेली नाही. युनो आहे, युनायटेड नेशनच्या माध्यमातून आता अजून पुन्हा चौकशीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे. 9 दिवस झाले, 9वे दिवस आहे, अजूनही युद्ध सुरू आहे. अजूनही त्यात युद्ध थांबेल की नाही हे आपल्याला माहित नाही. कारण इराण म्हणत आहे की आम्ही 6 महिने युद्ध खेळू शकतो, एवढं आमच्याकडे शस्त्रसाठा आहे. भाऊच मात्र त्यात काय आहे, चुकी आहे. कारण कोणावर तरी प्रेशर आणून सरकार बदलण्याचं काम, स्वतःच्या फायद्याची एखादी गोष्ट होत नाही आहे म्हणून आपण काहीतरी लोकांवरती प्रेशर आणून आपण त्यांचं सरकार बदलवायचं ना आपण आपल्या फायद्याची गोष्ट करून घ्यायची. याच गोष्टी भाऊने 1951 पासून तर 1979 पर्यंत, म्हणजे यांचं सरकार येतपर्यंत, अयातुल्ला खामेनीचं सरकार येतपर्यंत हेच काम त्यांनी केलं होतं. यामध्ये संपूर्ण जे इराण आहे, या इराणमधील संपूर्ण जी काही तेल साठ्यातली जेवढं काही तेल साठा आहे तो संपूर्ण काढून आपल्या अमेरिकेला घेऊन गेला होता भाऊ. परंतु त्यानंतर सरकार उलटली आणि इस्लामिक प्रजासत्ताक जे धर्म म्हणजे शियापंथीय हे जे आहेत खामोनी यांचं सरकार आलं आणि या सरकारमध्ये या भाऊजी काही चालू देत नव्हती. यामुळे भाऊला राग आला आणि तेव्हापासूनच व्हेनेझुएलावरती हे काम केलं आणि यानंतर आता भाऊने पुन्हा इराणवरती काम केलं. त्याला वाटलं की जे व्हेनेझुएलावर आम्ही केलं तेच इराणवर सुद्धा केलं तर आम्हाला ते फायद्याच होईल आणि पुन्हा सरकार उलटवून लावलं. तर त्या माध्यमातून एक द्वेष, एक चीड, एक राग या माध्यमातून स्वतःची हिंमत नसताना या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून या व्यक्तीला संपवलं. यांच्या घरावरती, यांच्या यावरती काय केलं, एक क्षेपणास्त्र टाकलं आणि यात यांच्या फॅमिलीतली सर्व लोक नष्ट झाली. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अयातुल्ला खामेनी आहे ज्यातून यांचं नष्ट केलं आणि अशाच याच्यातून यांचा जीव घेतला नाही तर या निरागस मुलींचा सुद्धा या भाऊने काय घेतलं, जीव घेतला. तर हा माणूस किती दोषी आहे याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, यांच्याबद्दल नेमकं काय वाटतं, या युद्धाबद्दल नेमकं काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.